पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. ग्रामपंचायतमधील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी 2 तरुण बसले उपोषणाला. खामगाव तालुक्याच्या गवंढळा ग्रामपंचायत समोरच तरुणांचे उपोषण सुरू. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील गवंढळा ग्रामपंचायतमधील कथित गैरव्यवहार, विकास कामांतील अनियमितता व प्रशासनातील पारदर्शकतेच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गोपाल पांढरे आणि महेंद्र पाटील या तरुणांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीतील सर्व आर्थिक व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, माहिती अधिकारात मागवलेली माहिती वेळेत न देणाऱ्या अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी, ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांचे अभिलेख जनतेसाठी सार्वजनिक करावेत, संबंधित ग्रामसेवकाच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यात यावी, यासह इतर मागण्या या निमित्ताने करण्यात आल्या आहेत. मागण्याची पूर्तता होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा या तरुणांनी घेतला आहे. सदर आमची ग्रामपंचायत गवंढळा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा. आमच्या गावामध्ये बऱ्याचशा गोष्टीवर आम्हाला शंका होती. त्या शंकेसाठी आम्ही चौकशीची माहितीचा अधिकार मागितला पहिले. त्यानंतरही आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर आम्ही प्रथम अपील अधिकारी यांना प्रथम अपील केली. त्यावरही काही आम्हाला उत्तर मिळालं नाही. त्यानंतर आम्ही चौकशी टाकली. त्या चौकशीवर अद्यापही कोणते अधिकारी किंवा काही त्यांनी चौकशी केली नाही. काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर आम्ही BDO साहेबांना वारंवार विनंती करूनही त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तर दिली. त्यानंतर आम्ही आज काल 29/7 या तारखेला आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण हा मार्ग स्वीकारलेला आहे. जोपर्यंत आम्हाला दोषी व्यक्ती, संबंधित अधिकारी व त्यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा जो उपोषणाचा मार्ग आहे तो आम्ही गेल्या 6 महिन्यापासून ग्रामपंचायत गवंढळा या चौकशीसाठी झालेल्या भ्रष्टाचारावर चौकशीसाठी आम्ही संबंधित अधिकारी BDO साहेब यांच्याकडे वारंवार तक्रार केलेली आहे. तरी आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. आम्ही BDO साहेबांना वारंवार भेटलो. त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले. त्यानंतर आम्ही गेले 29/7/2026 पासून आजपर्यंत आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. जोपर्यंत आम्हाला संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सोडणार नाही.